पोरांनो, तुम्हाला जीवनात काय करायचं असेल तर पुस्तक सोडायचं नाही. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, गणित हे तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ह्याच्या पाठी लागायचं. ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला असतो आहे, ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास झाला असतो, पण हे 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि पुस्तक सोडायचं नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कमीत कमी 2 किंवा 3 वर्ष खूप अभ्यास करायचा. 100% गॅरंटी तुम्हाला यश मिळणार, हे माझा वादा आहे. मग दुसरं काय काम आहे तर अगोदरपासूनच गौंड्याची आणि बिगारीची घराला पार्श्वभूमी होती. म्हटलं आपण बिगाऱ्याचं काम करायचं. 2-3 भाऊ गौंडे होते. अख्ख्या लॉकडाऊन मध्ये बिगारी काम करत होतो. आयुष्यामध्ये प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलेलं असतं. अगदी मी सुद्धा पाहिलं, ते म्हणजे प्रशासकीय अधिकारी बनण्याचं. आणि आज मी तुमच्या समोर एक प्रशासकीय अधिकारी म्हणून उभा आहे. नमस्कार, मी नायब तहसीलदार प्रतीक मुकेश आढाव, राहणार गुणवरे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. अगदी एक गौंड्याचा मुलगा ते नायब तहसीलदार या पदापर्यंतचा प्रवास सांगण्यासाठी जो स्टॉकने मला इथं संधी दिली, त्याबद्दल मी सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो. अगदी सुरुवातीपासूनच सांगायचं झालं तर प्रत्येकाला एक आर्थिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असते. अगदी मला सुद्धा होती. काय होती आर्थिक पार्श्वभूमी विचाराल तर माझा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी माझं घर होतं 10 बाय 10चं. आज मी नायब तहसीलदार झालोय, आजही माझं तेच घर आहे 10 बाय 10चं. तर म्हणजे अगदी ते घर सुद्धा माझ्या नावावरती नाही, अगदी 1 फूटभर जमीन सुद्धा नाहीये. माझे वडील सुरुवातीला बिगारी काम करायचे, आज गौंडी काम करतात. ऍक्च्युअली करत होते. आई दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन राबायची. अशी एकंदरीत शैक्षणिक आर्थिक पार्श्वभूमी. आता शैक्षणिक विचाराल, आई अगदी अंगठे बहादर, वडील 10वी शिकलेत. अशी शैक्षणिक पार्श्वभूमी असताना एखादा मुलगा इथपर्यंत पोहोचतोच कसा? ज्यावेळी मी झेडपीच्या शाळेमध्ये जायचो, पहिलीमध्ये पहिला नंबर, दुसरीमध्ये पहिला, तिसरीमध्ये पहिला नंबर येतो, हीच गोष्ट कुठेतरी मनाला भावणारी होती. आजपर्यंत नातेवाईकामध्ये, मित्रामध्ये पहिला नंबर आलेला कोणीच नव्हता. तर याचा हा शिक्षणामध्ये हुशार आहे. या कारणास्तव मला माझ्या मामाच्या गावाला शाळेला पाठवलं. मान तालुक्यामधील वडजले माझ्या मामाचं गाव. तिथं शाळेला गेलो. अगदी 4थी पासून ते 10वी पर्यंत सुद्धा माझा पहिला नंबर येत गेला. 10वी मध्ये पहिला नंबर आला, 92% मार्क्स मिळाले. आता एवढे मार्क्स मिळाले असताना पुढे जाऊन काय करायचं हे सांगणार सुद्धा कोणी नाहीये. काही जणांकडे गेलो, बऱ्याच जणांनी मला एक सांगितलं की बाबा तुझी आर्थिक परिस्थिती असे तर तू ITI कर. आता ITI करावं का इथपर्यंत समजण्यापुरता तरी मी म्हणजे कॅपेबल होतो. मग पुन्हा जसं फ्लो सोबत जातात, ज्यांना चांगले मार्क्स मिळतात तो सायन्स घेतो, त्याच प्रवाहासोबत मी गेलो आणि सायन्सला ऍडमिशन घेतलं. घरच्यांना कुठेतरी आपण कमी पडलो ही भावना त्यांच्यापर्यंत नाही गेली पाहिजे आणि आपलं शिक्षण पण पुढे कंटिन्यू राहिलं पाहिजे. मग 1-2 मित्र ओळखीचे झाले होते, ते केटरिंग मध्ये काम करायचे. केटरिंग सर्व्हिसेस आपण ज्याला मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या रोजच्या लँग्वेजमध्ये ज्याला वाढपी म्हणतो, तर वाढप्याचं काम सुरू केलं. शनिवार रविवारी कॉलेजला सुट्टी असायची, मग केटरिंग मध्ये कामाला यायचो. असं करत करत इंजिनिअरिंग सुरू. आता आपण बघतो इंजिनिअरिंग करत असताना बऱ्याचदा लॅपटॉप वगैरे अशा गॅजेट्सची मुलांना सवय असते, ते लागतात. तर अगदी मी तर ते स्वप्नच पाहिलं होतं, ते अजूनही कम्प्लीट झालं नाही. लॅपटॉप घेणं मला झालं नाही. ज्यावेळी लॅपटॉपची गरज पडायची, अगदी वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या PPT बनवून देणे, त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे आणि त्यानंतर मिळालेल्या वेळामध्ये माझे प्रोजेक्ट कम्प्लीट करणे, PPT बनवणे, असं करत करत ते इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण. इंजिनिअरिंग सुद्धा मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने पास झालो. आता पुढे काय करायचं? पाठीमागे जे मी सांगितलं की एक प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न बघितलंय, आता ते पुन्हा मला कुठेतरी डोकवायला लागलं की आपण ते करायला पाहिजे. पण आता अशी वेळ आली होती की घरच्यांना किंवा माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रांना असं वाटलं की आता हा जॉबला लागेल, आता हा पैसे कमवायला लागेल. आता या टप्प्यावरती येऊन मी ते पैसे कमवावेत की मी जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करावं, हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. अगदी वेळ अशी आली की मला एक जॉब लागला सुद्धा, चांगलं पॅकेज मिळालं. पण या पॅकेज नंतर आता जर मी हे पॅकेज मिळवलं, मला चांगला पगार मिळायला लागला, तर हे माझं प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न पाठीमागे राहील. या कारणास्तव मी घरी सुद्धा सांगितलं नाही की मला हे पॅकेज मिळालंय. मी फक्त लहान भावासोबत कन्सल्ट केलं आणि त्याला म्हटलं की मला अभ्यास करायचंय. तो म्हटला तू बिंदास अभ्यास कर, आम्हाला माहितीये की तू एक दिवशी नक्की अधिकारी बनशील. मग या शब्दावरतीच पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासाची सुरुवात सांगायचं झालं तर अगदी MPSC आणि UPSC मधला M आणि U सांगायला सुद्धा कोणी नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये अभ्यासाला सुरुवात केली. वेळ अशी आली की 2-3 आठवड्यानंतर, लॉकडाऊनच्या 2-3 आठवड्यानंतर, ज्यावेळी आपण दारावरती भाजी विक्रेता येतोय, तर भाजी घ्यायला घरात पैसे नाहीत. घरच्या आईला म्हटलं की शेजारी चुलत्याकडून घे, चुलत्याकडून अगोदरच उसने घेऊन झालेत, शेजाऱ्याकडून घे, याच्याकडून उसने घेऊन झालेत. आता शेजारचे देणारे संपले होते, नातेवाईकांपैकी संपले होते. मग आता अशा परिस्थितीमध्ये एक मोठा मुलगा म्हणून माझं काय कर्तव्य?
तर कुठेतरी ठरवलं की आपण काम केलं पाहिजे. आता लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन मध्ये काय काम करणार? ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर काम करता येत नव्हतं. मग दुसरं काय काम आहे? तर अगोदरपासूनच गौंड्याची आणि बिगारीची घराला पार्श्वभूमी होती. म्हटलं आपण बिगाऱ्याचं काम करायचं. 2-3 भाऊ गौंडे होते. अख्ख्या लॉकडाऊन मध्ये बिगारी काम करत होतो. संपूर्ण लॉकडाऊन संपलं, पहिली लाट गेली. आता पहिली लाट गेल्यानंतर पुन्हा एक्झामचं रिशेड्यूल झाल्या होत्या. जे पाठीमागे काही एक्झाम दिल्या होत्या त्याचे इंटरव्ह्यू होते. फॉरेस्ट सर्व्हिसचा इंटरव्ह्यू दिला, पण पुढील काही एससीबीसी आरक्षणामुळे त्याचा फायनल रिझल्ट पेंडिंग होता. आता अभ्यास करायचा आहे, पुन्हा एक्झाम तर रिशेड्यूल झालेत, म्हणून बारामतीमध्ये गेलो. बारामतीमध्ये अभ्यासाला सुरुवात झाली. आता अभ्यासाला सुरुवात झाली, चांगला अभ्यास होतोय, पण नेमकं आता पैसे कुठून येणार? घरची परिस्थिती तर बदलली नव्हती, वडिलांची तब्येत अजूनच खालावत चालली होती. मग आता पुन्हा असं ठरवलं की या टप्प्यावरती येऊन पण काम केलं पाहिजे. पण या टप्प्यावरती येऊन केटरिंगचं काम करू शकत नव्हतो, पुन्हा बिगाऱ्याचं काम करता येत नव्हतं. मग आता एक काम माझ्या डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे सिक्युरिटीचं. आता सिक्युरिटीचं काम असं असतं की वेळ मिळतो, अभ्यासाला वेळ मिळतो आणि जास्त अंग मेहनत करावी लागत नाही. मग म्हटलं ठीक आहे, आपण हेच काम करूया. 2-3 ठिकाणी सिक्युरिटीच्या कामासाठी विचारायला गेलो, पण वेळ अशी की मला शिक्षण विचारलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग सांगितलं तर कोणी काम द्यायला तयार नाही. अगदी ज्यावेळी एखाद्या शिफारस घेऊन जावी लागली, मला सिक्युरिटीचं काम लागावं म्हणून मला शिफारस घेऊन जावं लागलं आणि त्या शिफारशीच्या जोरावरती मला सिक्युरिटीमध्ये काम मिळालं. रात्री 9 ते सकाळी 6 अशी मी स्वतः ड्युटी मागून घेतली की म्हटलं सर मला रात्रीचा अभ्यास करता येतो, माझा जागायचा स्टॅमिना आहे, मला रात्रीचं काम द्या. तर त्यांनी माझ्या त्या विनंतीला मान देऊन मला रात्रीचं काम दिलं. मी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत सिक्युरिटीमध्ये काम करायचो. सकाळी आल्यानंतर थोडंफार झोपायचो आणि दिवसभर पुन्हा अभ्यास. असं एकंदरीत तो प्रवास सुरू होता. 18 नोव्हेंबरला माझ्या वडिलांचा कॉल येतोय आणि वडील कॉलवरती म्हणतायत की माझी तब्येत खूप बिघडली, मी किती दिवस जगेल मला माहित नाही, मला दवाखान्यामध्ये घेऊन चल. आता असा कॉल आल्यानंतर मी लायब्ररीमध्ये तसेच पुस्तकं ठेवले. घरी आलो. घरी येताना माझ्या खिशामध्ये 180 रुपये होते. ते 180 रुपये मित्रांकडून 4-5 हजार रुपये जमा केले आणि एवढे पैसे घेऊन एखादा जो माणूस मरणाला टेकलाय त्याला कुठे घेऊन जाणार? तर शेवटचं गरिबांचं आश्रयस्थान ज्याला म्हणतात ससून हॉस्पिटल, तिथं मी घेऊन आलो. अगदी वडिलांचे उपचार सुरू झाले. उपचार सुरू असतानाच 20 तारखेला माझी आरटीओची मेन्स होती. मी अगदी आरटीओची मेन्स, वडील ससूनमध्ये ऍडमिट असताना आरटीओची मेन्स दिली. त्यानंतर 29 नोव्हेंबरला माझं ग्राउंड होतं. मी 29 नोव्हेंबरला कोल्हापूर येथे हजर पाहिजे होतो, पण मी त्या दिवशी सुद्धा वडिलांसोबत दवाखान्यामध्ये होतो. PSIच्या मुलाखतीलाच गेलो नाही. त्यानंतर 4-5-6 डिसेंबरला परीक्षा आहे आणि मला 2 डिसेंबरला माझ्या वडिलांना डिस्चार्ज मिळतोय. मी घरी येतो, वडिलांना ठेवतो. 3 तारखेला पुन्हा पुण्यात येतोय आणि 4-5-6 तारखेला परीक्षा देतोय. काय मनस्थिती असेल? तर अशा मनस्थितीमध्ये सुद्धा आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर होता. आपण 3 वर्ष जी मेहनत घेतली, आपल्या लोकांच्या ज्या आपल्याकडून अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याची हीच वेळ आहे, हे कुठेतरी मनामध्ये ठरवलं. परीक्षेला आलो. 4-5-6 तारखेला परीक्षा दिली आणि 10 ते 15 दिवसानंतर मला माझे मार्क्स समजले. पहिली आन्सर की आली. मार्क्स एवढे होते की कुठेतरी फायनल झालं होतं की मला आता पोस्ट मिळून जाईल. घरी गेलो. वडिलांना फक्त एक शब्द दिला की आबा तुम्ही माझ्यासाठी फक्त 3 महिने तग धरून राहा, जगून राहा. मला दाखवायचंय की मुलगा अधिकारी झाल्यानंतर काय हवं असते. वडिलांना मला माहित नाही कुठून उर्मी आली, काय प्रेरणा आली. झोपून असलेले माझे वडील हळूहळू उठायला लागले, हळूहळू वॉकरवरती चालायला लागले. मार्च मध्ये रिझल्ट आला. मी मेन्स क्लिअर केली होती. एप्रिलच्या 25 तारखेला माझा मुलाखतीचा शेड्यूल आलं. 25ला मुलाखत दिली. 29 तारखेला फायनल मेरिट लिस्ट आली. मुलाखतीमध्ये 65 मार्क मिळाले आणि महाराष्ट्रामधून 254 आणि एससी कॅटेगरीमधून 11वा आलो. आणि आता कुठेतरी फायनल झालं होतं की मला एक पोस्ट मिळणार आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन केलं आणि पहिला घरी फोन केला आणि फोन उचलला माझ्या आईने आणि आईला सांगितलं, आई तुझा मुलगा आज नायब तहसीलदार झालाय. एवढी प्राऊड मुमेंट होती माझ्यासाठी की मला पटकन, म्हणजे मी रडायला लागलो, माझ्या घरचे रडायला लागले. मला पटकन त्यांना असं वाटायला लागलं की मी कधी घरी येतोय. घरी गेलो. घरी मला जायला रात्रीचे 11 वाजले. 11 वाजता जाऊन बघतोय काय, तर माझ्यासाठी रात्रीच्या 11 वाजता जवळपास 250 ते 300 लोक माझ्या स्वागतासाठी उभे आहेत.